चंद्रपुर जिले के ब्रह्मपुरी में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार के नेतृत्व में किसानों, महिलाओं और छात्रों के मुद्दों को लेकर तहसील कार्यालय पर जन आक्रोश मोर्चा निकाला गया। मोर्चे की शुरुआत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगण से हुई। इस दौरान विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर जमकर निशाना साधा। उन्होंने आरोप लगाया कि सरकार ने सभी वर्गों के लोगों के साथ धोखा किया। धान बोनस और कर्ज माफी के नाम पर किसानों को गुमराह किया जा रहा है। वहीं कर्ज माफी योजना में इतनी शर्तें रखी गई है कि बड़ी संख्या में किसान इससे बाहर हो जाएंगे। वडेट्टीवार ने स्मार्ट मीटर योजना को भी आम जनता के लिए बोझ बताते हुए राज्य में से तत्काल रद्द करने की मांग की। असं एक खोटारड्या सरकारने सर्व घटकांची फसवणूक केली आहे। एकीकडे आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना 700 रुपये बोनस दरवर्षी देऊ म्हणून भूलताप दिली आणि मागील वर्षीपासून धानाच्या बोनसचा पत्ता नाही। अरे नाही देणार तुमची हिम्मत नाही तर कशाला घोषणा करताय? शेतकऱ्याला फसवताय आणि त्या ठिकाणी त्यांची फसवणूक झाली आहे। कर्जमाफीच्या नावाखाली इतक्या अटी शर्ती लावल्या की 5-10 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही। एवढ्या मोठ्या अटी शर्ती वीज बिल एवढा मोठ्या प्रमाणात येत आहे, भयानक प्रमाणात। तो स्मार्ट मीटर लावल्यामुळे आज शेतकऱ्यांचा सामान्य नागरिकांना जगणं कठीण झालंय। 2.5, 3, 4 हजार बीपीएल धारकांना एक खोलीवाल्यांना बिल येत आहे। म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणीला 1,50,000 रुपये द्यायचा आणि 3,000 रुपये त्यांना लुटायचा। हा फडणवीस सरकारचा नवीन फंडा आहे आणि म्हणून असे अनेक विषय घेऊन हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। महागाई प्रचंड वाढली आहे, डिझेल पेट्रोलचे भाव वाढले, या मुलावर अत्याचार होत आहेत, रोजगार संपुष्टात आला आहे। निर्दयी सरकार या देशातील तरुणांना बेदमपणे मारहाण करते हक्क मागताना। या सगळ्या गोष्टी घेऊन आज हा उद्रेक जनतेचा आहे आणि या सरकारला हा उद्रेक संपवल्याशिवाय राहणार नाही। यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काँग्रेस करते काढण्यात आलेला आहे।